जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे ठिकाण राजमाता मा जिजाऊ यांचे जन्मगाव होय। छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ म्हणून सिंदखेड राजा या गावास विशेष महत्त्व आहे। इसवी सन 1576 मध्ये लखुजी जाधव हे सिंदखेडचे देशमुख म्हणून स्थायिक झाले। त्या काळी नगारखान्यात चौघडा वाजत असे। मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करताच दूरवर समोर दगडी बांधकाम केलेले दिसते। हे बांधकाम राणीवसा व निवासाची जागा होय। चला आपण आता तिकडे जाऊया। मा जिजाऊ जन्मस्थान मार्ग असा बोर्ड दिसल्यानंतर सगळ्यात पहिले आम्ही तिकडे जाण्याचाच निर्णय घेतला। या राजवाड्याच्या नैऋत्येस असलेल्या माळसा महलामध्ये राजमाता मा जिजाऊंचा जन्म झाला। जिजाऊंच्या आईचे नाव म्हाळसाबाई व वडिलांचे नाव लखुजीराजे जाधव असे होते। राजमाता मा जिजाऊ मासाहेबांचा जन्म म्हाळसाबाईंच्या पोटी हेमलंबी नाम संवत्सर शके 15 पौष शुद्ध पौर्णिमेला गुरुवारी पुष्य नक्षत्रावर 12 जानेवारी 1598 रोजी सूर्योदयावेळी सकाळी 6च्या सुमारास झाला। ही घटना उज्ज्वल भविष्याची नांदी होती। दत्ताजी राजे, अचलोजी राजे, रघोजी राजे व बहादूरजी राजे या 4 भावंडांच्या पाठीवर जिजाऊंचा जन्म झाला। जिजाऊंच्या जन्माच्या वेळी सिंदखेड राजा हे गाव अत्यंत समृद्ध व संपन्न होते। त्यावेळी नगराची लोकसंख्या 45,000 असल्याचे आढळते। काका जगदेवराव व ज्येष्ठ बंधू दत्ताजी राजे यांनी बालपणीच लष्करी व धाडसी शिक्षण मा जिजाऊ मासाहेबांना दिले। लखुजी राजे जाधव यांनी नामोत्तम शिक्षक नेमून जिजाऊंच्या शिक्षणाची व्यवस्था केली। जिजाऊस मराठी, संस्कृत, उर्दू, फारसी या भाषा लिहिता व बोलता येत होत्या। त्यानंतर इसवी सन 1610च्या सुमारास राजमाता मा जिजाऊंचा विवाह वेरूळचे पाटील मालोजीराजे भोसले यांचे पुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला। ही 2 मातब्बर घराणी स्नेहबंधनात कायमचीच जोडली गेली। छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची जी प्रेरणा व स्फूर्ती मिळाली तिचे उगमस्थान म्हणजे राजमाता जिजाबाई। राजमाता मा जिजाऊ यांनी त्यांच्या अखेरपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना मोलाचे मार्गदर्शन केले। इसवी सन 1632-33च्या सुमारास जिजाऊ बालशिवबास घेऊन सिंदखेड राजात आईच्या भेटीस घेऊन गेल्याची सुद्धा नोंद आहे। अरेच्चा, बोलता बोलता मी माळसा महलाच्या चौकात आलो। या चौरसाकृती महालाच्या भागाच्या खाली तळघरे आहेत। तळघरात हवा खेळती राहावी म्हणून झरोखे सुद्धा आहेत। चला आता आपण या तळघरांच्या आतमध्ये जाऊया व आतील भाग बघूया। तसेच या तळघरांचा उपयोग धान्य कोठार म्हणूनही होत असे। या ठिकाणी समोरच आता आतमध्ये खाली उतरण्यासाठी द्वार व पायऱ्या आहेत।
प्राचीन तळघरे व धान्य कोठार बघितल्यानंतर आम्ही परत एकदा बाहेर आलो. समोर जी दगडी इमारत दिसत आहे त्याला दरबारी महल असे म्हणतात. चला आता आपण दरबारी महल बघूया. असताना ही 500 वर्ष जुनी विहीर पाहिली नाही तर काय पाहिलं. मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर उजव्या बाजूलाच ही विहीर लागते. फक्त थोडी आडोशाला असल्यामुळे दुर्लक्षित राहिलेली आहे. ओके, तर तुमचं म्हाळसा महल, दरबारी महल पाहून आल्यानंतर एखादा फटका च्या अगदी जवळच आहे. याची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असून या ठिकाणी शासनाने राजवाड्याच्या बाहेर सुंदर असे उद्यानाचे निर्माण केलेले आहे. या उद्यानाला 5 रुपये शुल्क असून हे नक्की बघण्यासारखेच आहे. नक्की एकदा सिंदखेड राजा या ठिकाणी या. येथील ऐतिहासिक स्थळे तसेच हा ऐतिहासिक राजवाडा बघा. चला